या व्हिडिओमध्ये आपण डायलॉग रायटिंग करणार आहोत. तर इथे एक डायलॉग लिहिलेला आहे. 2 फ्रेंड्समधला डायलॉग आहे आणि क्वेश्चन असा आहे, राईट डायलॉग बिटवीन 2 फ्रेंड्स एक मिनिट. राइट डायलॉग ऑफ मिनिमम 3 exchanges each between 2 friends about importance of setting goals. तो क्वेश्चन आहे, राईट डायलॉग ऑफ मिनिमम 3 एक्सचेंजेस. 3 एक्सचेंजेस म्हणजे प्रत्येक मित्राला 3-3दा बोलवायला लावायचं, 3-3 वाक्य किंवा 3-3 त्याला 3 वेळेस प्रत्येक मित्राला. ईच बिटवीन 2 फ्रेंड्स, 2 मित्रामध्ये 3-3 एक्सचेंज करायचे. अबाउट इम्पॉर्टन्स ऑफ सेटिंग गोल, आणि कशाबद्दल बोलायला लावायचं त्यांना, तर इम्पॉर्टन्स ऑफ सेटिंग गोल्सबद्दल बोलायला लावायचं. चला, पहिला मित्र काय म्हटलं बघा, त्याचं नाव रोहन आहे. हे आरव, आय हॅव बीन फीलिंग लॉस्ट. म्हणजे आय हॅव बीन फीलिंग लॉस्ट म्हणजे मला आयुष्यात मागे पडल्यासारखं वाटतं आहे, मला समजत नाही आहे मी काय करू. आय हॅव बीन फीलिंग लॉस्ट म्हणजे आय डोंट नो वॉट आय ॲम वर्किंग टुवर्ड्स. आय डोंट नो म्हणजे मला माहीत नाही आहे. वॉट म्हणजे मी काय करत आहे. वॉट आय ॲम वर्किंग टुवर्ड्स म्हणजे मी कशासाठी काम करतो आहे, काय काम करतो आहे, माझी प्रगती कशी होत नाही आहे ते मला कळत नाही आहे, की मी काय काम करतो आहे, माझ्या आयुष्यात काही ध्येय नाही आहे. मग आरव काय म्हणते बघा, हॅव यू ट्राईड सेटिंग सम गोल्स फॉर युअर सेल्फ. तर आरव काय म्हणते, हॅव यू, की तू हे वर्बल क्वेश्चन आहे बघा. त्यांना विचारते की हॅव यू ट्राईड म्हणजे प्रयत्न केलेत का. सेटिंग सम गोल्स म्हणजे काही ध्येय, काही गोल तू सेट करायचा प्रयत्न केला आहे का फॉर युअर सेल्फ, तुझ्या स्वतःसाठी. तर मग रोहन काय म्हणते बघा, गोल्स आणि क्वेश्चन मार्क म्हणजे त्याला प्रश्न पडला. गोल्स, आय हॅवंट रिअली थॉट अबाउट दॅट. तर मी त्यांच्या गोल्सबद्दल कधी विचार केलेला नाही. आय हॅवंट म्हणजे हॅव नॉट, नाही केलेला आहे विचार. रिअली थॉट अबाउट दॅट म्हणजे गोल्सबद्दल म्हणजे ध्येयांबद्दल मी कधी विचार केलेला नाही आहे. डज इट रिअली हेल्प, आणि पुढे क्वेश्चन विचारतो तो वर्बल क्वेश्चन आहे बघा. डज इट रिअली हेल्प म्हणजे त्याने खरंच काही फायदा होते का. इथं असा अर्थ आहे की गोल सेट केल्यावर त्याने खरंच काहीतरी फायदा होते का. आरव म्हणते बघा, या इट डज, हो त्याने फायदा होतो. वेन यू सेट गोल्स, जेव्हा तुम्ही गोल सेट करता, ध्येय ठरवता, यू हॅव समथिंग टू एम फॉर, तर तुम्हाला काहीतरी एम करण्यासाठी पुढे असते आयुष्यात. म्हणजे कशासाठी काम करायचे ते तुम्हाला माहिती असते. इट कीप्स यू फोकस, त्यामुळे तुमचं काय लक्ष केंद्रित राहते. अँड हेल्प्स यू टू यूज युअर टाईम वाईजली, आणि त्यामुळे तुम्ही तुमचा कसा वेळ सदुपयोगी वापरता, चांगल्या कामासाठी वापरता वेळ. युअर टाईम वाईजली म्हणजे तुम्ही तुमचा वेळ चांगल्या प्रकारे वापरता, तर फालतूमध्ये वेळ वाया घालवत नाही. मग रोहन म्हटलं, आय गेट इट, ठीक आहे मला समजलं म्हटलं. बट डझंट इट ॲड मोर प्रेशर, पण त्यामुळे जास्त प्रेशर नाही येणार का म्हटलं, दाब, त्याच्यामुळे टेन्शन नाही येणार का. जेव्हा आपण गोल सेट केले आणि ते जर प्राप्त झालं नाही तर त्यामुळे प्रेशर येत नाही का म्हटलं. असं रोहन विचारतो आहे क्वेश्चन आरवला. आरव काय म्हणतो आहे बघा, आरव म्हणतो आहे, इट माईट म्हणजे असं होऊ शकतं. सीम लाईक दॅट, सीम म्हणजे वाटते, असं वाटू शकतं की त्यामुळे प्रेशर येईल. बट इट्स ॲक्च्युली रिअली हेल्पफुल. बट म्हणजे पण हे त्याच्या उलट आहे. हे ॲक्च्युलीमध्ये म्हणजे वास्तविकरित्या रिअली हेल्पफुल आहे. तर गोल सेट करण्यामुळं प्रेशर येईल असं वाटू शकतं, पण तसं नाही आहे. तर ॲक्च्युली ते खूप हेल्पफुल आहे. गोल सेट केल्यावर खूप मदत होते. यू गेट टू चूज वॉट यू वॉन्ट. तर गोल सेट केल्यामुळं तुम्हाला यू गेट टू चूज म्हणजे तुम्हाला चूज करता येते वॉट यू वॉन्ट टू अचीव, की तुम्हाला काय प्राप्त करायचं आयुष्यात. अँड फिगर आउट म्हणजे शोधून काढणे. स्टेप्स म्हणजे काय पायऱ्या. टू गेट देअर
आणि तिथपर्यंत कसं पोहोचायचे ते तुम्हाला शोधून काढता येते, त्याच्याबद्दल तुम्हाला काम करता येते. अँड व्हेन यू रीच युअर गोल, आणि जेव्हा तुम्ही तुमच्या गोल्सवर पोहोचणार, इट फील्स ग्रेट, त्यामुळे खूप जास्त तुम्हाला आनंद प्राप्त होतो. तुम्ही गोल ठरवले आणि ते जेव्हा प्राप्त होतात तेव्हा खूप जास्त आनंद प्राप्त होतो, असं म्हणतं येतं. रोहन म्हटला दॅट साऊंड्स गुड, तर हे खूप छान वाटते म्हणला. आल ट्राय सेटिंग सम गोल्स, तर आता मी प्रयत्न करतो. आल म्हणतात त्याला, म्हणजे आय विल ट्राय सेटिंग सम गोल्स, तर मी पण ट्राय करेल म्हणलं काही गोल ठरवायचे. थँक्स फॉर द ॲडवाईस, आणि तुझ्या सल्ल्याबद्दल धन्यवाद आरव, असं म्हणतो तो.